काठीने मारलेलं आहे तिने घरी. आम्ही तिघी जणी बहिणी आणि ही एकटी पडली होती. लग्नाच्या नंतरच त्याच्या आधी किती धुतलंय सगळ्यांना, एवढी भांडणं केल्यात, एवढी भांडणं केलेली आहेत ना, अजून पण तशीच करते. एक दिवस लय मारलं होतं का बस, तशी मी समजूतदार यायची काठी घेऊन आम्हाला हाणायला. तर तुम्हाला सगळ्यांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर आज मी देणार आहे. की तुम्ही मला सगळेजण विचारत होते की तुम्ही नक्की किती बहिणी आहेत, तुला भाऊ आहे का, तर हे सगळं मी आजच्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर जेव्हापासून मी व्हिडिओज टाकते ना, म्हणजे ब्लॉग अपलोड करते, तेव्हापासून सगळेजण मला एकच विचारतात की तुम्ही किती जणी बहिणी आहेत आणि चौघींची लग्न झाली आहेत का, की चौघींमधलं कोणाचं शिक्षण चालू आहे, चौघी आता काय करतात. तर माझी जी मोठी बहीण आहे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, जी माझी मोठी जाऊ आहे, तर तिला इकडे शिक्रापूरला दिलेलं आहे, म्हणजेच गुरुंदवाडीला. आणि जी 2 नंबरची माझी बहीण आहे तिला ॲक्च्युअली दिलेलं आहे गणेगाव दुमालामध्ये. पण तिचे मिस्टर बारामतीला सरकारी हॉस्पिटलमध्ये कामाला असतात, त्याच्यामुळे त्यांनी फ्लॅट दौंडमध्ये घेतला आणि ते दौंडमध्ये राहतात. जी तनूची मम्मी आहे तीवाली. आणि 3 नंबरची जी माझी बहीण आहे तिला दिलेलं आहे MI शिवरीला, जेजुरीच्या साईडला तिकडे, पण ती पण दौंडलाच राहते. म्हणजे माझ्या 2 बहिणी आहेत ना, तुम्हाला सांगितलं असेल मी बऱ्याच वेळा, त्या दौंडमध्येच एकाच बिल्डिंगमध्ये एकाच फ्लोअरला राहतात. फक्त ना दोघींचा फ्लॅटमध्ये एक भिंत आहे, फक्त या साईडला एक बहीण राहते, या साईडला एक बहीण राहते, अशा त्या दोघी तिथे राहतात. आणि 4 नंबर मी आहे, जी मी इथे राहते शिक्रापूरमध्ये बुरुंदवाडीला. म्हणजे सगळ्यांना असं बुरुंदवाडीच म्हणजे शिक्रापूर मी यासाठी सांगते की डायरेक्ट बुरुंदवाडी म्हणल्यावर कळत नाही काही लोकांना, तर त्यामुळे शिक्रापूर सांगते. शिक्रापूर म्हणल्यावर कसं शिक्रापूर सिटी आहे ना, तर ते पटकन लक्षात येतं, त्यामुळे मी शिक्रापूर सांगत असते. तर मी 4 नंबर आहे, मी इथे बुरुंदवाडीला आहे. माझी मोठी बहीण 1 नंबरची बहीण आणि मी 4 नंबरची, आम्ही दोघी जावा आहेत. हां, आणि माझा भाऊ, माझ्या भावाचं शिक्षण डिप्लोमा झालेलं आहे आणि आता तो जॉब करतो कंपनीमध्ये कुरकुम MIDCमध्ये. आणि आता पोरगी बघायचं चालू आहे त्याचं, म्हणजे माझ्यापेक्षा लहान आहे पण चालू आहे. तसं आम्ही 4 बहिणी आहेत आणि 1 भाऊ आहे आणि आम्ही 4 बहिणी आहेत. त्यातली त्यात तुम्हाला प्रश्न पडला असेल की 4 बहिणी एकत्र म्हणल्यावर भांडणं होत असतील का, तर भांडणं म्हणजे बहीण भावंडं आहेत ना, एकत्र असल्यावर भांडणंही होतच राहतात. त्यातली त्यात आम्ही 4 जणी, तर मी तर जास्त करून माझ्या मामाच्या इथेच राहिले दौंडला. मग 3 जणी, माझी दिदी पूनम, बिबू, आम्ही म्हणजे माझी 2 नंबरची बहीण आहे, तिचं नाव गौरी आहे. तिला आम्ही लहानपणापासून बिबूच म्हणतो, तिच्या लहानपणापासून, माझ्या नाही. तर बिबू, या 3 जणी जिरेगावला राहिलेल्या आहेत, म्हणजे माझ्या माहेरी तिकडेच. आणि मी माझ्या मामाकडे होते दौंडला, तिकडे शाळेला होते. त्यानंतर मी कधीतरी जिरेगावला येत होते. मग आत्ता पण आमच्या गावातले सगळे लोक मला ओळखतात, पण मी त्यांना नाही ओळखत. कधी भेटलं ना असं होतं की काय गं तू मधूची पोरगी ना, म्हणते हां, काय ओळखलं का, मी म्हणते नाही, म्हणजे ना मी नाही ओळखत त्यांना, ते ओळखतात. पण मी कधीतरी जिरेगावला जात होते. तर माझी एवढी जास्त भांडणं नाही झाली, पण आम्ही जेव्हा एकत्र यायचो ना 3-4 जणी, त्यातली त्यात माझी मोठी बहीण जी माझी जाऊ आहे, ती एवढी स्ट्रिक्ट होती, डेंजर. म्हणजे ना ती आहे ना लहानपणापासून फक्त घरातच राहिलेली आहे, म्हणजे सगळ्या गोष्टीत हुशार बरं का, घरातच राहिलेली आहे. जास्त मुलांशी बोललेलीच नाही, जास्त म्हणण्यापेक्षा पोरांशी बोललेलीच नाही आहे कसलीच. आणि तिचं एक असायचं, शाळा, कॉलेज, घर एवढंच कंटिन्यू चालायचं. आणि आमचं असं की आम्ही फुल 3 जणी एकत्र आलो ना, धिंगाणा मस्ती चालू असायची आमची. तर आम्ही 3 फुल एन्जॉय करायचो आमचं लाईफ. त्यातली त्यात एक आम्ही जीन्स वगैरे घालायचो ना, तर आमच्या दीदीला ते पण आवडत नव्हतं जीन्स घातलेलं कधी. त्यानंतर आम्ही 3 कुठल्या गावातली पोरं दिसले तर बोलायचो आम्ही त्यांच्याशी, तिला ते पण आवडत नसायचं. ती घरी येऊन काठीने मारलेलं आहे तिने घरी येऊन. म्हणजे मम्मी हिला सांगी कशासाठी त्या पोराशी बोलत होती, तिला काय गरज आहे का बोलायची. तर शेजारून चाललेला मुलगा बोलला असेल काय गं कधी आली असं तसं, तर दीदीने बघितलं आणि डायरेक्ट काठी काढली मारायला, की कशासाठी बोलत होती, कोण होता तो. आता गावातलाच आहे, आम्ही पण एवढं काय माहीत नाही, मी तर कधीतरीच यायचे तेव्हा एवढं काय माहीत नाही. पण कशी काय गरज होती का तिला बोलायची असंच. मग मम्मीला सांगायची, तर तिने बघितलं आणि तिने डायरेक्ट काठीच काढली होती आम्हाला मारायला. हे बघा आली, सगळ्यात कडक होती ती, पण आता तशी नाही राहिलेली आहे. ॲक्च्युली काय झालं माहिती आहे, माझा स्वभाव आहे ना एकदम कडक होता. म्हणजे असं मला कधी कोणाशी बोललेलं आवडत नसायचं, किंवा कोणी माझ्याकडे बघितलेलं पण मला आवडत नसायचं. मी त्याच्यावरनं पण बरेचसे वाद करत होते. पण काय झालं, माझ्या मिस्टरांमुळे ना माझ्या स्वभावात जवळजवळ 95% बदल झालेला आहे. म्हणजे का झाला कसा झाला ते नाही मला माहिती, पण 95. ते लग्नाच्या नंतरच, त्याच्या आधी किती धुतले सगळ्यांना, एवढी भांडणं केलेली आहेत ना, की आमची भांडणं म्हणजे 1 वर्ष तर मी पण नव्हते बोलत मला वाटते.
1 वर्ष आम्ही 1 वर्ष नाही मी एक सांगते. टाइम आम्ही असं होत होतं. ही तर दौंडला राहिलं होती, ही काय जिरेगावला राहत नव्हती. आणि मग काय होत होतं की आमच्या तिघींची भांडणं होत होती. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, माझा स्वभाव कडक असल्यामुळे मला उलट उत्तर दिलेलं कधीच आवडत नव्हतं. आणि त्या काय करायच्या, उलट उत्तर द्यायच्या. की एखादी गोष्ट नाही ऐकली की ती गोष्ट मला सहन होत नव्हती. आम्ही मुद्दाम बोलायचं मग की मग मी त्यांना फटकवायचे की मी त्यांना फटकवायचे. आणि मग फटकवलं की मग तेवढ्या पुरता वाद व्हायचा. मग त्या बोलत नसायच्या हे म्हणण्यापेक्षा मी त्यांच्याशी बोलत नसायचे. कारण मला ही सगळ्यात आकडू होती आमच्यात पहिल्यापासून अजून पण नाही बोलायचं नको बोलू चल मला ना घेऊन हो. तुझ्याशी असं होतं. आणि मग काय झालं, त्यांचं म्हणजे कसं माहिती आहे, लहान म्हणजे अगदी 4वी-5वीत असतील ह्या, तेव्हा पण पत्त्या खेळायच्या, कुठं इटी दांडू खेळ, कुठं ते काय कुया खेळ, हे असे खेळ यांचे असायचे. नाही मी तर पत्त्यांच्या बाबतीत निवड येडी होते. मी लई पत्त्या खेळले. मला पहिल्यापासून म्हणजे मी असं मला जसं समजतंय ना, असं मी कधीच कोणत्याच गोष्टी खेळल्या नाही. कधी कॉलेजमध्ये, शाळेत, मैदानावरती पण कधी मैदानी खेळ नाही खेळले. ज्यावेळी आम्हाला शाळेत म्हणजे नाही का खेळायला सोडत होते त्यावेळी मी झाडाखाली बसून असायचे. आणि मला हे असे पत्त्या बित्त्या खेळायला आवडत नसायच्या. ह्या काय करायच्या, यांच्या बरोबरीच्या मैत्रिणी घेऊन आमच्या आम्ही गल्लीत तिघी मैत्रिणी तिघी बहिणी जायचो हो. शेजारी पत्त्या खेळ कुठे गोट्या खेळ त्याच्यावर पैसे लाव 1-1 रुपयाचा एक 1 रुपया रुपया नाही. ठेवायचा पण मध्ये. यांचं काय होतं माहितीये का, पत्त्या खेळायच्या ते पण मी घरी खेळून देत नव्हते. मी घरी कोणत्या पोरी येऊन देत नव्हते. मग म्हणून ह्यांनी काय करायचं, त्यांच्या घरी जायचं. आणि मग त्यांच्या घरी गेल्यानंतर तिथे डाव मांडून बसायचं. आणि मला कोणीतरी सांगायचं. आणि मला समजलं की मी भली काठी ती मोठी यायची घेऊन काठी जाते. घेऊन आम्हाला हाणायला. घरी होती का नाही त्या पुढे मी पाठीमागे काठी घेऊन आम्ही पळत निघायचो तिथून. आणि तसंच आहे मला वाटतंय 3 वर्ष नंतर आम्ही बोललो नसेल. आम्ही तिघी जणी बहिणी आणि ही एकटी पडली होती. एकटी नाही पडले. म्हणजे काय झालं माहितीये का, की तुम्हाला मी मगाशी जसं सांगितलं की मला एखादी गोष्ट सहन होत नव्हती, मला एखादी गोष्ट आवडत नव्हती, मला उलट उत्तर दिलेलं आवडत नव्हतं. आणि त्या तसं करत होत्या. 2 नंबरची बहीण आणि 3 नंबरची बहीण. आणि हिचा तर काही विषयच नव्हता, कारण ही तर मी दौंडलाच होते. मी सांगितलं तसं मी कधीतरीच यायची जिरेगावला. हो. आणि मग हिचा काही विषयच नव्हता. पण काय व्हायचं माहितीये का, की त्या दोघी मी त्यांच्यासोबत बोलत नसायचे. मग त्यांच्यासोबत बोलत नाही म्हटल्यानंतर मग ही त्यांचं ऐकून फुगायची तर फुग, कारण मला काही फरक पडत नव्हता. मी तशी म्हणायचे आमची आगाऊच होती ना त्याच्यामुळे मी पण नव्हते बोलत. मग आमच्या तिघींचं लय जमायचं. मग मी काय म्हणायचे, अजून पलीकडनं जा. पण चुकल्यानंतर मग बोलत नसताना पण मग मी त्या गोष्टीचा विचार नव्हते करत की मी बोलत नाहीये. मग या चुकल्या तर मग मी ह्यांना गप्प कसं बसू. मी म्हणलं एक आईच्या ठिकाणी होती. काय चुका झाल्या. आमची मम्मी एवढी आम्हाला दापत नव्हती बरं का, पण ही जरा जास्त अतिच करत होती. मम्मी तरी म्हणायची ठीक आहे लहान आहेत, आज उद्या मोठ्या झाल्यावर कळन त्यांना, हेच वय आहे त्यांचं. पण आता बी ठीक आहे मस्ती करायचं खेळायचं. आम्ही जीन्स घातली म्हणून हिला आवडत नव्हतं. आवडत मला ती जीन्स सुद्धा घालून देत नाही. जी आमच्या घरात जीन्स घालायला सुरुवात मी केली. हो. काय झालं माहिती, जीन्सचा पण एक किस्सा तुम्हाला सांगते. एक दिवशी हिने जीन्स घातली बरं का, आणि साधारणपणे जीन्स टॉप होता. तो टॉप आहे ना एक मांडीपर्यंत असेल, म्हणजे गुडघ्याच्या थोडासा वरती मांडीपर्यंत टॉप घातलेला होता. कट साईजचा टॉप असतो ना तो. मी घरात होते, माझे चुलते होते. आणि ही आहे ना म्हणजे दाखवलं नाही पण लाजत होती. आणि पुढे मागं जाता नाही ना तो टॉप मागून असं खालीवर पुढून खालीवर, मागून खालीवर पुढून खालीवर. मला असं राग आला ना, मग म्हटलं त्यापेक्षा लांब घालायचा ना, असं वडावडी करण्यापेक्षा. ही अशी आहे. मग मी जास्त घाबरत त्यासाठी होती की बाबा ही काहीतरी बोलाल त्यासाठी. त्यामुळे मी जिरेगावला येत पण नसायची कधी तर. नको बाबा हिचं सगळं ऐकावं लागतं. उठ म्हणलं की उठ, ह्याच्याशी बोलू नको त्याच्याशी बोलू नको. पण ठीक आहे तेव्हा आमची लई भांडणं होत होती. त्यामुळे आम्ही बोललो नाहीत. त्यानंतर लग्नाचा जेव्हा साखरपुडा झाला दीदीचा, त्यानंतर परत बोलायच्या, कारण का त्यांना गरज असायची माझी की माझ्याकडे ब्लाऊज शिवायचा, ड्रेस शिवायचा. त्याच्यामुळे त्यांना बोलावंच लागत होतं. कधीतरी बोलायचं. नंतर आमचं काम झालं की चल दे सोडून. हो. मी नाही तेवढे वर्ष तर नाहीच बोललो आपण. नंतर लग्नाच्या साखरपुड्याच्या अगोदर परत बोलायला सुरुवात केली आम्ही. मग तेव्हापासून आम्ही नाही भांडलेलो अजून. आणि काय करायचं माहितीये का, हे तिघी जणी, या तिघींचा ग्रुप होता. मी बोलत नाही म्हटल्यानंतर मग मी एकटी घरात असायचे ना. एकटी आणि पडायची मग ह्या ती. काय करायचं माहितीये का, आईस्क्रीमवाला आला की आईस्क्रीम घे, तिघींनीच खा, मला द्यायची नाही. मी मागत पण नव्हते, कारण मला पहिल्यापासून तसा किरकोळ किंवा बाहेरचं काय खाण्याचा नाद पहिल्यापासून नव्हता आणि आत्ता पण नाहीये. मग यांचं काय व्हायचं की तिघी जणीत घ्यायचं, हसायचं, ह्या हु करायचं ना, हसायचं आणि खायचं. तिला चिडवून द्यायचं मेन हा. म्हणजे. आणि त्यांना असं वाटायचं की दीदीकडे काही पैसे नाही आहेत. पण मी कॉलेजला जात होते त्यावेळी मला घरातून रोजचे 100 रुपये होते, ज्यातला माझा 40 रुपये खर्च होत होता आणि 60 रुपये माझे सेव्हिंगला राहत होते. ते आलेली सेव्हिंग करून ठेवायची. पण आम्ही असं आमचं असं की चला आपल्याकडे आहे ना पैसे, उधळपट्टी करून टाका. आला आईस्क्रीमवाला, आला कुरकुरेवाला, काहीतरी घेऊन टाकायचं, लगेच खाऊन घ्यायचं. आणि मग ह्यांचं हे असं होतं. आणि एक काळ असा आला की माझ्या जवळ आहे ना जवळपास 30-40 हजार रुपये साठले होते. आणि त्या 40 हजाराचं मी सोनं केलं होतं. त्यावेळी याच्या तोंडानं सगळ्यांचं बघण्यासारखं झालं होतं की ह्यांना असं वाटलं की बघा आपण पैसे म्हणजे नाही का जेवढे साठले तेवढे उडवून टाकले. आणि हिने 1 रुपया खर्च न करता हिने सेव्हिंग करून
हिने सोनं केलं तर याचं तोंड सगळ्यांचं बघण्यासारखं झालं. आम्हाला पहिल्यापासून तो नाद नव्हता ना की बाबा काहीतरी आपल्याला आलेत चोरून लपून ठेवून द्यायची. हा, पण मला इथं नाद कसं होतं होता. की हा ठेवून द्यायचे पण दाखवायचे नाही कोणाला, अचानक धप्पा द्यायचा, तसं होतं तिचं. पण म्हणजे मला इंटरेस्ट होता पहिल्यापासून सोन्यात वगैरे दागिन्यांमध्ये मला इंटरेस्ट अजून पण आहे. अजून पण आहे. हा अजून तर लय झालं, आता वाढलाय तो. आता तर जास्त वाढलं. हा आणि मी म्हणते ना, जेवढी आमची ती दिदी आगाऊ होती, स्ट्रिक्ट होती, तेवढी आता म्हणजे एवढीशी पण राहिली नाहीये. मग कारण आहे ना, जसं तिचं लग्न झालंय ना तसं आमच्या दाजीने तिला पूर्णपणे बदलून टाकले. कारण दाजीचा स्वभाव पण शांत आहे, त्याच्यामुळे दाजी चिडचिड केली नाही. तिला गप सोनाली जाऊ दे, लक्ष नको देऊ, चिडचिड नाही करायची, असं करून करून तिला 100पैकी 99% शांत केलेली आहे दाजींनी. ती 1% राहिली आता थोडी थोडी, जाऊ दे, तेवढं तर असतंच. आणि भांडणं हा विषयचा वेगळा ठरतो, कारण कधीतरी लहानपणी भांडणं हे होतात, पण जसं लग्न झालंय तसं आमच्या कोणाची भांडणं नाही झालेली. आणि मी जसं मगाशी म्हटलं की ती एक आम्हाला चांगलं वळण लावत होती तेव्हा, कारण ती मोठी होती आणि आम्ही तिघी लहान होतो. तिघी आमच्यावर काय म्हणते त्याला, एक आईसारखं, मम्मीचं लक्ष थोडं कमी होतं, पण ते मग जास्त लक्षही द्यायची घरात बसून आमच्यावरती. तसं पण चांगल्या गोष्टी शिकवल्यात तिने, आणि त्यामुळेच कुठंतरी चांगले संस्कार माझ्या मम्मी, म्हणजे आमच्या मम्मीनी पण चांगले संस्कार केलेत आणि आता पण चांगले संस्कार करून आम्ही चौघी पण चांगल्या ठिकाणी आहे. कारण मला ते आवडत नव्हतं कोणाशी पोरांशी बोलायचं, कोणी आपल्याकडे बघितलेलं किंवा कधी, ह्या गोष्टी मला पहिल्यापासून आवडल्या नाही. त्याच्यामुळे मग मी यांना पण त्या गोष्टी करून देत नव्हते. त्याच्यामुळे त्यांना असं वाटत होतं की दीदी स्ट्रिक्ट आहे, दीदी कडक आहे, दीदी आम्हाला त्रास दीदी देते. आगाऊ आहे. आगाऊ तर आहे मी, त्यात नो डाऊट. त्या गोष्टीचं मला अजिबात वाईट वाटत नाही की मी आगाव आहे. उलट मला कोणी आगाव म्हणलं ना की मला एक सर्टिफिकेट मिळाल्यासारखं वाटतं की बाबा मी आगाव बघा आहे. बघा, हो. कारण आपल्या कामाची ती पोचपावती असते ना. आगाव असणं हो, बाई. कारण मला माहिती आगाव आहे पण चुकीचं नाही. ते आहे, हा. चुकीची नाहीये. आगाव थोडीशी आहे, आगाऊ म्हणलं आहे. तशी 1% राहिली अजून, ती कधी कमी होती काय माहिती. तर तुमच्या पण बहिणींचे कधी अशी भांडणं झालेले आहेत का की तुम्ही किती दिवस बोलले नाही, असं काही कमेंटमध्ये सांगा तुमच्या बहिणींचे काही किस्से असतील तर. आणि जे तुम्हाला सगळ्यांना ऐकायचं होतं की तुम्ही किती बहिणी आहेत, जसं मी तुम्हाला सांगितलं आम्ही 4 जणी बहिणी आहेत. एक भाऊ आहे माझा छोटा, माझ्यापेक्षा लहान आहे तो, आणि 4घींचीही लग्न झालेली आहेत आणि भांडणं होत होते. आता आमची भांडणं नाही होत, कारण जसं लग्न झाल्यानंतर बहिणी लांब गेल्यावरती मग जास्त त्यांचं कौतुक वाटतं, त्यांचं पण प्रेम तसं आम्ही एवढं वाढतं. लांब नाहीये, कारण आम्ही दोघी इथं, त्या दोघी तिथं जवळ जवळ, त्याच्यामुळे लांब नाहीये असं म्हणता येत नाही. की कसं होतं की बहिणींचे लग्न झाल्यानंतर बहिणींची गाठी भेटी पडत नाही, कारण प्रत्येक वेळी एका बहिणीचं येणं एका वेळी असतं, तर दुसरीचं दुसऱ्या वेळी असतं. आमचं आम्ही असं असतं, तू आली ना मी फोन करते, ठीक आहे. मी जर निघाले ना, ती बोलती, मग घरचे बोलतात दीदीला पण घेऊन या. मग आम्ही दोघी जातो, ती निघाली तर ती मला घेऊन जाते, आणि त्या दोघी तर तिथेच असतात. त्याच्यामुळे आम्ही चौघी एकत्र असतो, पण भांडण होत नाही. आता प्रेम वाढलंय उलट. आणि हिचं माझं कधी भांडण झालंच नाही. म्हणजे कशी मी समजूतदार. हो, मग ही समजूतदार आहे. म्हणजे कसं झालं माहिती, कधी भांडण होणे हा विषयच नाही, कारण तिचं येणं जाणं जास्त नव्हतं, आणि जरी आली तरी त्या दोघींमुळे ती थोडी जास्त करत होती. पण त्यावेळी मी काय तिला मी कधी असं यायचीच म्हणजे- किती शनिवार रविवार 2 दिवस लगेच यायचे. पण कधी असं मी पण कधी अशी बडबड नाही केली किंवा कधी काही नाही एक दिवस लय मारलं होतं का बस. एकदाच मारलं एक दिवस काय केलं, मी माझ्या शाळेचा ड्रेस आणला शिवायला. होतं. हा मी सांगते. एक दिवशी काय झालं माहितीये का, मी टेलरिंग करते, म्हणजे लग्नाच्या अगोदरपासून मी करत होते, आणि मी बाहेर कस्टमरचे पण ब्लाऊज शिवत होते. आणि एक दिवस असं झाला की यांचा कॉलेजचा, ही त्यावेळी 10वी पास झाली होती आणि 11वीला गेले होते हो, नुकतेच. आणि मग कॉलेजचा युनिफॉर्म जो होता तो चेंज झाला होता, आणि मग ती मला म्हटली तिथे माझा ड्रेस शिवायचा आहे. मग मी म्हटलं की त्यावेळी स्टँड कॉलरचा ड्रेस होता, आता पण अजून पण आहे शाळेत, आणि तो स्टँड कॉलरचा ड्रेस शिवायचा म्हणजे मला थोडंसं वाईट वाटलं की बाबा मी कधी शिवलेलं नाही अजूनपर्यंत, पहिल्यांदा पण तिथं असं आहे, कुठलाही गोष्ट सांगा तुम्ही, ड्रेस गाऊन काय म्हणताला, पर्कल पोरक काय जे काय असेल, फक्त दाखवलं ना ती आहे असं शिवते. हो. तेवढा कॉन्फिडन्स आहे मला तिच्यावर. तिला स्वतःला नसला तरी जसं पाहिजे तसं ती शिवत असते. त्यामुळे मी तिला लय म्हणते की तू बाहेरचे ब्लाऊज शिव, बाहेरचे ऑर्डर घे, ऑनलाईन ऑर्डर घे. ते आरीवर केवढं छान करते, पण नाही तसलं काहीच ती करत नाही. तिला नुसतं टाइमपास करायला पाहिजे. सगळ्या गोष्टीत हुशार आहे, पण कंटाळा भरपूर भरलाय तिच्यामध्ये. आणि मग काय झालं माहितीये का, की ती मला म्हटली की ड्रेस शिवायचा आहे. म्हटलं स्टँड कॉलर तर मी अजूनपर्यंत शिवलेली नाहीये, त्याच्यामुळे तू मला काय ड्रेस आणि शिवायला मला सांगू नको. विश्वास होता ना ती शिवू शकते, त्यामुळे मी नाही तू शिव आत्ताच्या आत्ता शिवून दे. मी शनिवार रविवारी आले होते नेमके. आणि काय झालं माहिती, मग मी तिला काय म्हणलं की आमच्या शेजारीच आहे ना एक नामांकित टेलर होती कुरकुममध्ये. मग मी तिचा ॲड्रेस हिला दिला की तू तिच्याकडे जा आणि ड्रेस शिवून आण, का तर म्हणलं ती छान शिवती म्हणून. मग हिने काय केलं, तिच्यापाशी गेले तर तिने सांगितलं की मला 15 दिवस म्हणजे भरपूर नाही ऑर्डर का? आहे, 15 दिवस मला टाइम नाहीये. मग ही ठेवलं नाही, ड्रेस घेऊन घरी घेऊन आल्यानंतर माझ्या पुढे मांडला. मला तर टेन्शन मी बोलत नव्हते मला तेव्हा.
मी बोलत नव्हते, मी आणला, मम्मी ड्रेस शिवायला सांग, हा, मला असं ड्रेस काहीतरी पाहिजे झालं असेल, हो. असं म्हणलं. आणि मग ड्रेस शिवायला सांग म्हटल्यानंतर त्याच्या अगोदर दिवसभर मी ना कस्टमरचे ब्लाऊज शिवले होते. मी दमले होते, रात्रीचे साधारणपणे 10:30-11 वाजले होते. आणि मला म्हटले की मला माझा ड्रेस शिव. आता ड्रेस शिव म्हटल्यानंतर मी तिची सलवार पहिले शिवली बरं का, सेमी पटियाला शिवला, हा. कारण जेवढं कापड होतं तेवढ्या कापडाचं मग अशी मस्त पॅन्ट शिवली होती घोळदार. आणि म्हटली की टॉप आत्ता शिवायचा. मी म्हटलं आत्ता नाही, टॉप नंतर शिवते म्हणली. तोपर्यंत वाजले 12, म्हणजे सलवार शिवस्तोपर्यंत वाजले 12. मला त्याच्या आधी काम सांगितलं होतं, तू तेवढं काम कर मग मी ते शिवते. मी तेवढं काम केलं, तिथलं पाणी का काहीतरी आणायला लावलं होतं तिने हो, विहिरीवरनं तो माझा शेंदून. फंडा होता. म्हणजे काय होतं, मला पोरींनी सांगितलं ना की तू माझा माझं- ब्लाऊज शिव. अजून पण तशीच करते, अजून पण शिवते. मला म्हणते ब्लाऊज शिवायचं ना, तेवढा स्वयंपाक करून घे मग मी तुझा ब्लाऊज शिवते. तुम्हाला माहितीये का, मला पोरीचं म्हटलं ना की ड्रेस शिवायचा किंवा ब्लाऊज शिव, मग मी त्यांना नाही नाही म्हणायचं, शिवते पण नाही म्हणायचं. थांबा माझं गं, मला तेवढं काम भांडे कर. पडलेत, मला ते भांडे कर. नाही, मला भांडे घासायचे, मला भांडे घासायचे, थांब जरा. मग ती पुढचा माणूस बरोबर म्हणतं मी भांडे घासते पण माझं शिवून दे. मग तेवढ्या वेळात गाडी आली आमच्या यांची. थांबा 2 मिनिटं. हा, आणि मग तिने काय केलं, मला म्हटली की माझा ड्रेस शिवून दे. आता रात्रीचे 12 वाजलेत आणि मी दमले दिवसभर ब्लाऊज शिवून. त्यानंतर तेव्हा मला आहे ना मोटार पण नव्हती माझ्या मशीनला. आणि मला म्हटली की मला काय सांगू नको, आत्ता दे. मी म्हटलं आत्ता दे, पण मी अजून स्टँड कॉलर शिवलेलीच नाहीये, तर तुला मी कसं देऊ? नाही, मला लय काय वेळ सांगू दे नको. दे 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 आत्ताच करून दे. मी रडायला नाही आणि का तिने तेच तिने जास्तच थैमान घातलं, दे आत्ताच दे, काय सांगू नको मला. मला असा राग आला का नाही, मला सहन नाही झालं. धपाटा घेतला आणि घातला माझ्या पाठीत का नाही. मग तर म्हणलं आत्ताच्या आत्ता पाहिजे, मार खाल्ला ना आत्ताच्या आता ड्रेस शिवून पाहिजे. ते काय झालं माहिती, मी असं जोरात, मला राग आला, मी जोरात तिला फटका ठेवून दिला पाठीत. त्यानंतर मला वाईट पण वाटलं की मी पहिल्यांदा तिच्यावर हात उचलला होता. आणि मग तिने काय केलं, बाहेर गेली. बाहेर आमच्या एकतर मी कधी घरी येत नाही आणि तिने मला त्यात मारलं होतं. हा, ती बाहेर जाऊन बसली, एकटीच बसली रडत. मला असं वाटलं कुठे निघून गेली का काय. परत मी बघायला बाहेर गेले, ती एका ठिकाणी बसलेली होती. तिला बघून ठीक आहे, मी परत घरात आले. घरात आला तर तिने तिचं पोटभर रडून घेतलं. रडून झाल्यानंतर घरात आली. घरात आता मला मारले ना, आता मला ड्रेस शिवून द्यायचा. ड्रेस शिवून पाहिजे. आता मारले ना मला, आता शिवून द्यायचा. आणि तिने माझ्याकडनं शिवूनच घेतला. अशी होती ती. घेतला. मी पण हट्टीच होते बरं का पहिल्यापासून, पण मी एवढी पण हट्टी नव्हते येड्यावानी. नॉर्मल कुठेतरी मी हट्ट करत. तर मग तिने शेवटी माझा ड्रेस शिवून दिला. तर असे थोडेफार किस्से आहेत आमचे, भरपूर किस्से सांगायला गेलं तर कमी पडतील. पण त्यातले जे मोजके 2-3 किस्से होते, हसण्यासारखे होते, थोडेसे भांडणाचे होते, ते तुम्हाला सांगितलेत. आणि अशा आम्ही चौघी बहिणींचं बॉन्डिंग. तर हा व्हिडिओ मी इथे सेंड करते, भरपूर मोठा झाला आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या बहिणींचे गमती जमती त्या पण मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.